नमस्कार दर्शकों, आवाज़ इंडिया में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र में पक्ष और विपक्ष में बयानबाजियां और आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। महायुति के सहयोगी रवि राणा के बयान को लेकर बड़ा बवाल मच गया है। हालांकि रवि राणा ने कहा कि अगर अपने चुनाव में हमें आशीर्वाद नहीं दिया तो हम 1500 रुपये भी वापस ले लेंगे। बयान को लेकर महाविकास आघाड़ी ने बड़ा निशाना साधा है। भारतीय जनता पार्टी समर्थक आमदार रवि राणा यांनी वक्तव्य केलं की मला जर मतदान केलं नाही तर लाडली बहीण योजनेतनं दिलेले 1500 रुपये मी परत घेणार। रवि राणाजी, हे पैसे तुम्ही देतायत का? तुमच्या घरातले पैसे आहेत का? हे पैसे महाराष्ट्र शासनाचे आहेत आणि हे पैसे महाराष्ट्र सरकार देत आहे। तुमचे मुख्यमंत्री किंवा तुमचं पक्ष किंवा शिवसेना पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी हे पैसे देत नाही, हे पैसे महाराष्ट्र सरकार देत आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला निवडून द्या, अन्यथा तुम्ही पैसे परत मागाल, परत घ्याल, अशा पद्धतीचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे। मतदारांना भयभीत करणारं हे वक्तव्य आहे। मतदारांना चुकीच्या पद्धतीने राजकारणाच्या दृष्टिकोनातून मतदान मागण्यासाठी हे केलेलं वक्तव्य आहे। म्हणजे पैसे द्या, घ्या आणि मतदान करा, पैसे म्हणजे मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, अशा पद्धतीचं वक्तव्य मला वाटतं ह्याची दखल निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।